आणि आता सोलापूरमधली एक धक्कादायक अशी बातमी समोर येतेय। सोलापूरमध्ये 34 अल्पवयीन मुलींची बाळंतपणं ही लपवण्यात आली आहेत। पोलिसांकडून पॉक्सोच्या अंतर्गत 10 प्रकरणी गुन्हे दाखल आहेत आणि 24 प्रकरणांचा तपास अजूनही सुरू आहे। मनपाच्या आणि इतर रुग्णालयांमध्ये या मुलींची बाळंतपणं झाली। माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत ही सगळी बाब समोर आली आणि यानंतर पोलीसही चांगले चक्रावले आहेत। कुटुंबीय आणि डॉक्टरांनी या अल्पवयीन मुलींच्या बाळंतपणाची माहिती लपवून ठेवली। 2024 ते 2026 दरम्यान 34 अल्पवयीन मुलींची प्रसूती झाली आहे। महानगरपालिकेने 86 अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्या होत्या अशी माहिती देखील दिली आहे। चौकशी करताना आम्हाला हे क्लिअर आढळून आलेलं आहे। 34 प्रकरणामध्ये अंडर एज मुलीच्या 18 वयाच्या खालच्या मुलींच्या प्रेग्नन्सी रिलेटेड ट्रीटमेंट वेगळं वैद्यकीय शाळात झालेलं आहे। म्हणून ज्या ज्या ठिकाणी लग्न झालेलं आहेत ते बालविवाह प्रतिबंधात्मक कारवाई प्लस ज्यांनी लग्न लावून दिलेलं आहे त्या पर्टिक्युलर परिवाराच्या सदस्य आणि जे संस्था आहे त्यांच्या विरुद्धही आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। ज्या लोक इन्वॉल्व्ड आहेत ते मेडिकल ऑफिसर असो किंवा तिकडचे स्टाफ असो ते पण 6 आरोपी होणारच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।